जय महाराष्ट्र. पुण्याच्या कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये इथल्या पोलिसांनी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केलेली आहे. 3 महिलांच्या बाबतीत हा गुन्हा घडलेला आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यामध्ये एक माजी पोलीस अधिकारी असल्याचं समजतं. प्रकाश आंबेडकरांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी याच्यामध्ये लक्ष घालून सुद्धा पोलीस जाणीवपूर्वक वेळ काढूपणा करतात. आणि या गोष्टीवर पोलिसांनी आजच त्या संबंधित महिलांना एक पत्र दिलंय की आम्ही गुन्हा दाखल का करत नाही, तर बंद दाराआड ही मारहाण झाली असल्याने आम्ही गुन्हा दाखल करू शकत नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे. म्हणजे उद्या जर रात्री अपरात्री पोलीस तुमच्या घरात आले आणि तुम्हाला बंद दाराआड पोलिसांनी मारहाण केली, तर इथून पुढं या पोलिसांच्या भाषेमध्ये ते न्यायप्रविष्ट ग्राह्य धरलं जाईल अशा आशयाचं पोलिसांचं हे वागणं आहे का? पोलीस स्वतःच पत्रामध्ये धडधडीत लिहित आहेत की तुम्हाला मारहाण झाली हे खरं आहे, तुमच्यावर अन्याय झाला हे खरं आहे, पण तो अन्याय बंद दाराआड झाल्यामुळे आम्ही त्याच्यात काहीही करू शकत नाही असं या पोलिसांचं म्हणणं आहे का? राज्याचे कार्यक्षम गृहमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी याच्यामध्ये लक्ष घालावं. जर पोलिसांची अशी अरेरावी होणार असेल तर खरंच तुमच्या राज्यामध्ये कायद्याचं राज्य आहे का हा प्रश्न पडतो. प्रकाश आंबेडकरांसारख्या व्यक्तीला जर पोलीस जुमानत नसतील तर या राज्यामधलं पोलीस यंत्रणा कुठल्या पद्धतीचं काम करते हे याचा विचारच आपण न केलेला बरा. जय महाराष्ट्र.